इथे विलास स्मृती राहनाल विपक्ष आरसीसी राया अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग चूज केली आरसीसी राया संघाने। बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय विलास स्मृती राहनाल या संघाला। जबरदस्त मुकाबला होईल यातही मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत। नामांकित खेळाडूंमध्ये ही चुरशीची लढत नक्की आपण पाहणार आहात। नुकताच आपण पाहू शकतो एरिया सेल्स मॅनेजर म्हणून ज्यांची ओळख आहे 40+ क्रिकेट, ज्यांनी फार चांगलं खेळलंय, आज देखील फार चांगलं 40+ क्रिकेट खेळतात आणि या परिसरामध्ये एक प्रचलित व्यक्तिमत्व, एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ख्याती असे निलेश दादा कोळी साहेबांची दुपारच्या सत्रामध्ये थोडी लेट उपस्थिती झाली, मात्र थेट झाली आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत करणार आहोत। निलेश दादांबद्दल एक गोष्ट मी नक्की सांगेल की दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आहेत आमचे निलेश दादा। जर पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून जे मुलं आहेत त्या मुलांना रोजगारचं काम आणि म्हणून रोजगार महर्षी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तरी वावगं ठरणार नाही आहे। निलेश दादा कोळी आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम या दुपारच्या सत्रामध्ये। विलास स्मृती राहनाल विपक्ष आरसीसी राया अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही नामांकित संघांमध्ये ही जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल। सलामीची जोडी टीम विलास स्मृती राहनाल कडून आपल्याला पाहायला मिळेल गितेश आणि आकाश। बॉलिंग ट्रॅक वरती मुस्तकीम उर्फ अप्पू कुंगले पाहायला मिळतील। अप्पूच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी असेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। एस्टनच्या मागे रॉफ पाहायला मिळतात, ज्याचा खौफ नेहमी असतो। वय वर्ष 55+ तरी देखील रॉफचा खौफ एस्टनच्या मागे नेहमी असतो। मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। तेजा उर्फ रॉफ पाहायला मिळतील आपल्याला मैदानाच्या अगदी मागोमाग एस्टनच्या मागे मास्टरमाइंड पाहायला मिळतील। सामन्याला होती सुरुवात, पहिला बॉल स्लॉट मधला बॉल आणि कॅच पहिल्या बॉल वरती झाली ड्रॉप। बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचा चौकार। पहिला बॉल फसवा बॉल होता, ज्या फसव्या बॉल वरती फलंदाज देखील आकाश फसले होते, मात्र कॅच झाली ड्रॉप आणि फलंदाजच्या बॅट मधून नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय। एस्टनच्या मागे एसटी रक्षक रॉफ पाहायला मिळतील। तेजा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळेल। धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय। स्थिरता धारण करत असताना पहिल्या बॉल वरती चौकार आला। दुसरा बॉल जो मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतो 4 या आकड्यावरती स्कोरच्या भूमिकेमध्ये आकाश सरांना आपण पाहू शकतो। आकाश ठेटे सर आपलं देखील सहर्ष स्वागत। अगदी आरसीसी राया संघ हा ओळखला जातो त्यांच्या चांगल्या बॅटिंगसाठी, विशेष करून ज्यावेळेस अप्पू बॅटिंगला असतो त्यावेळेस देखील फार चांगली बॅटिंग होते। कामरानचं कौतुक करेल मी, ज्या प्रकारे कामरानने मागील हंगाम गाजवलाय। यावेळेस स्विच हिट, व्हाट अ स्ट्रोक, एक्सिलेंट टायमिंग, बॉलला पाठवून दिले मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर। आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा गगन बेदी, गगन चुंबी, आउट ऑफ द पार्क, विकेट षटकार। स्ट्रोकला पाहून सर्व बॉलिंग टीम कोमात गेली असेल, कारण स्विच हिटचा जो देखना आपण फटका पाहिला तो कमालीचा होता। धावफलक डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अखेर तिसरा बॉल लागलाय, फक्त आणि फक्त 3 बॉल वरती 10 धावेंवरती धावफलक पोहोचले। यावेळेस कट करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त पॉइंटचा खेळाडू बीट चाललाय। बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन मधून जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत बचावला गेलाय। चौकार आहे की नाही हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे, मात्र यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि धावा किती आहेत ते पंच सांगायचे प्लीज। जर चौकार नसेल तर 3 धावा आहेत, जर चौकार असेल तर 4 धावा। आपण बाउंड्री चेक करूया, योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल। चौकार आहे, चौकार, 4 धावा आहेत। चौकार असेल तर मी म्हणेल सुरुवात फार चांगली झाली आहे विलास स्मृती राहनाल या संघाच्या वतीने। चौकाराला धावफलक 14 या आकड्यावरती। अप्पूच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय। कदाचित माईज या संघामध्ये आहे की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे। माईज अनुपस्थित आहे। माईजच्या अनुपस्थितीमध्ये
कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. अप्पू पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये. मुस्तकीम खुंगले जो फार चांगला एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, सातत्याने त्याच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. बॉलिंग करत असताना देखील इकॉनॉमिकल षटक टाकण्यामध्ये तो माहिर आहे. आता या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल घेऊन अप्पू तयार. पुन्हा एकदा टॉस केलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस आरसीसी राया संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 14 धावा फलकावरती. अगेन्स्ट आपण पाहू शकतो विलास स्मृती रहनाल संघ देखील फार चांगलं क्रिकेट खेळतोय. दोन्ही संघांकडे फार चांगलं कॅलिबरचे खेळाडू आहेत. दोन्ही टीम्स फार चांगलं क्रिकेट खेळत आहेत, नो डाऊट. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आरसीसी राया संघ, विलास स्मृती रहनाल संघ, दोन संघ इन ऍक्शन मध्ये. रहनाल संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. विलास स्मृती रहनाल विपक्ष आरसीसी राया अशी लढत. पहिल्या षटकाच्या अखेरीस जाफलक 14 14 या आकड्यावरती आयान पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज यंगस्टर आहेत या संघामध्ये. या खेळाडूला आपण पाहतोय मागील हंगामचा जर विचार केला काहीच इम्प्रेसिव्ह कामगिरी करू शकला नाहीये, मात्र या हंगामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी करू शकतील आयान. आरसीसी राया संघाचा विचार केला तर एक असा संघ असतो संघ 2 ते 3 मॅच जिंकला ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्धा मैदान हा आरसीसी राया संघाच्या चाहत्यांनी भरून जातो असा संघ आहे. सकाळचे 7 वाजले असतील, सकाळचे 6 वाजले असतील तरी देखील या संघाकडे पाठीराख्यांचा नेहमीच सपोर्ट असतं. हे आम्ही पाहिलंय. मांडेकर चषकामध्ये कव्हर करत होतो लगभग 3 वर्षा पहिले, त्यावेळेस देखील हे चित्र आम्ही पाहिलं होतं. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक देखील पुढे सरकत असताना 15 धावा या फलकावरती आहेत. आयनचा पहिलाच बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी केला आणि व्हाईट बॉल घोषित केला. आकाशने कमालीची बॅटिंग केली. 2 चौकार 1 षटकार आकाशच्या बॅट मधून आले आहेत. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आता गीतेश आहेत. गीतेशच्या माध्यमातून कशा प्रकारची बॅटिंग होईल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. विलास स्मृती रहनाल विपक्ष आरसीसी राया. यावेळेस स्लॉट मधला बॉल जरूर होता. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र वायडिश मिड ऑफ मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल ही घेतलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या फलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ झाला. एक बॉल वरती 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक वाईड आणि एक सिंगल पाहायला मिळते. डीप मध्ये पाहायला मिळतील मिड विकेट. डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळतात. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये. PP2 पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डावखुऱ्या आताच्या बॅटर आकाशसाठी ही फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळतील इनसाइड द सर्कल. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये कामरान असतील, फील्डचा जायजा घेतील, मात्र तोपर्यंत बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. बावीस पाहायला मिळेल. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. आयनच्या विरोधामध्ये ही कमालीची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. आकाशचं कौतुक करेल. आकाशच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, 2 षटकार आलेत. फुल टॉस बॉल, मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. अखेर सापळा रचला गेला होता. फुल टॉस बॉल टाकला गेला, तो फसवा बॉल होता आणि त्या फसव्या बॉल वरती फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतंय. आकाश शकेचा अंत.
चिराग माळी पाहायला मिळतील. रनालचा एक जबरदस्त तेजपुंज तारा म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चॅलेंज स्पोर्ट्स मधून देखील BC4 फॉर्मॅट मध्ये फार चांगले क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. खेळाडूच्या नावावरती देखील भरपूर सारे विक्रम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. दयानंद शेठ कोळी साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला वळवलाय चिरागच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक नहीं हा एफर्ट आणि बॉल सीमा पार. षटकार. कोळी साहेबांना इन ऍक्शन मध्ये आज चीफ गेस्ट पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आमचे निलेश दादा कोळी आहेत ज्यांना नानकरचा विराट कोहली म्हणून देखील संबोधतात. स्मित असे चेहऱ्यावरती नेहमी असतो. जो हसरा चेहरा नेहमी करतो गाव गेरा असे आमचे निलेश दादा कोळी. त्यांच्या समेत आमचे अक्षय दादा आहेत. अक्षय दादांचा विचार केला. अक्षय दादा कोळी म्हणजे एक देखणं रुबाबदार चेहरा आहे. त्यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. त्यावेळेस चांगला बॉल आयांचा फार चांगलं कमबॅक आपल्याला म्हणता येईल. धावसंख्या फलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक झाले मात्र शांतता आहे RCC राया संघाच्या फिल्डर्सच्या माध्यमातून. कारण भरपूर महागडं षटक हे देखील राहिले. पहिले षटक देखील महागडं पाहायला मिळाले ज्यामध्ये आल्या 14. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 14 धावा खर्च झालेल्या आहेत 5 बॉलवरती. आता हा शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती बघूया चिराग कशी बॅटिंग करेल. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त. हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन. फलंदाज चिरागच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक. सीमा पलीकडे षटकार. ज्या प्रकारची बॅटिंग होतीये चर्चा घेण्यास भाग पडले टीम RCC राया या संघाकडे फार चांगले खेळाडू आहेत. मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही 34 धावा बहाल करत आहात तुमच्या माध्यमातून थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. थोडंसं महागडी गोलंदाजी झाली आहे मात्र कमबॅक करावा लागेल. कारण अजून देखील 3 षटक तुमच्या हातामध्ये. त्या 3 षटकांमध्ये 10 पेक्षा कमी धावा जर तुम्ही प्रत्येक षटकामध्ये दिल्या तरी देखील मी म्हणेल 70च्या आसपास संघ पोहोचू शकतो. आणि ज्यावेळेस 70च्या आसपास संघ पोहोचेल. कामरान सारखा खेळाडू आहे जो फार चांगल्या टच मध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आम्हाला आठवतंय ज्यावेळेस राय विपक्ष गोरसई अशी मॅच होती. त्या मॅच मध्ये 40 धावांचं लक्ष्य होतं आणि तब्बल 1.5 ओव्हर मध्ये राया संघाच्या कामरानने ती मॅच अगेन्स्ट टीम गोरसई फिनिश केली होती. असा खेळाडू आहे कामरान. अप्पूचं देखील मी कौतुक करेल. मला आठवतं इंडिव्हिज्युअल 92 रन्स 5 ओव्हरच्या मॅच मध्ये गुरवलीच्या मैदानावरती कामरानने ती इनिंग खेळली होती. मांडा प्रीमियर लीग मध्ये एकमेव खेळाडू आहे. 350 रन बनवले होते त्या लीग मध्ये. यावेळेस चेंडू अगदी हवेमध्ये मिस्टेक झाली आहे. पंचांचा इशारा नो बॉल. दी आपण पाहू शकतो. येस एकच रन असेल. सिंगल ऍड होईल. फलक देखील 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 अरमान पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. संपूर्ण यंग ब्रिगेड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अप्पूने देखील 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आयांच्या माध्यमातून देखील 20. मात्र अरमान आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ज्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. आता चिराग स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस बॉल ऑन साइड ला टर्न केलाय. सिकंदर आला तो आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी
दरिया में नहीं गिरता। जरूर हा खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त आहे, मात्र त्याच्या बॅट मधून त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणारा हा तिसरा खणखणीत सुपर से ऊपर सिक्सर। षटकाराला धावफलक देखील पुढे सरकेल 41 या आकड्यावरती। अरमान तोडणार हे स्ट्रोक पाहायला मिळतात। कुठेतरी थोडासा तो देखील प्रेशर मध्ये असेल, आता प्रेशरला जुगारून गोलंदाजी करावी लागेल। स्ट्रायकिंग एंड वरती जरूर चिराग आहे, मात्र त्या चिरागच्या विरोधामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, अन्यथा तो मोठे स्ट्रोक मारण्यासाठी प्रचलित आहे। यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय। मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे, अजून एक दमदार स्ट्रोक षटकार। बॉलिंग मशीन समोर बॅटिंग करतोय चिराग, याप्रमाणे त्याची बॅट बोलतीये। 5 बॉल मध्ये 4 षटकार त्याने ठुकलेत असं खेळाडू मैदानावरती चिराग। फार चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो। सलगचे 3 बॉल 3 षटकार। फुलटॉस बॉल, बॅटची एज पाहायला मिळेल। थर्डमॅन मध्ये देखील फिल्डर आहेत करण पाहायला मिळतात। रॉफ यांच्याकडे अगदी वेगवान थ्रो, मात्र रॉकने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो करायचा प्रयत्न केला होता, मात्र बॅकिंगला कोणी नव्हतं आणि म्हणून स्वतःला थांबवलं। तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती। धावफलक 47। 4 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। अप्पू, अयाड आणि अरमान या तिन्ही खेळाडूंच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी झाली आहे। फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, कामरान होते। कॅच मैदानावरती आपण पाहू शकतो झाली ड्रॉप, आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल जी मात्र सिंगल। धावफलक पुढे सरकेल, फलकावरती धावा आपल्याला 48 पाहायला मिळेल। दोन्ही खेळाडूंच पुरे आहेत, फार मोठी रीच या दोन्ही खेळाडूंची। इकडे चिराग पाहायला मिळत आहे, दुसरीकडे गीतेश। दोघेही भाऊ जबरदस्त बॅटिंग साठी ओळखले जातात। दोनों भाई और दोनों ही तबाई असे 2 खेळाडू आहेत। रीच फार मोठी आहे 2 खेळाडूंची, आणि ज्यावेळेस एखाद्या खेळाडूची रीच मोठी असते असं म्हटलं जातं की षटकार मारायला त्याला तेवढा कमी एफर्ट लावावा लागतं। बॅटची एज पाहायला मिळते, मिस्टेक झाली आहे कीपरच्या माध्यमातून। थर्डमॅन फाईन लेग बीट होत आहेत। लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे। लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन बाहेर, नशिबाचा चौकार। बावन्न या आकड्यावरती पाहायला मिळेल। 52 ऑन द बोर्ड। 52 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। विलास स्मृती राहनाल विपक्ष RCC राया अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 52 52 या आकड्यावरती पाहायला मिळेल। जर या मॅचचा विचार केला, पहिले 3 षटक पाट्याचा कणा मोडला गेलाय टीम RCC राया संघाचा। दुसरीकडे जर पाहिला गेलं तर मात्र विलास स्मृती राहनाल हा संघ फार चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय, फार चांगल्या फॉर्म मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। बॅटर चिराग आणि बॅटर गीतेश दोघांनीही फार चांगली स्टार्ट करून दिली आहे। आकाशचं कौतुक करेल, आकाशने स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग त्याच्या बॅट मधून तब्बल 20 धावा, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले। आता बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळेल। एकीकडे कल्याण ग्रामीणचा एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा अप्पू कुंगले उर्फ मुस्तकीम पाहायला मिळतील, आणि स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील चिराग माळी। यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, कामरान होते, मिस्टेक झाली आहे। आता खांदे झुकलेले आहेत, आपण पाहू शकतो मिस्टेक होत असताना बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे। पहिल्या बॉल वरती कॅच सुटली, आणि आता देखील आपण पाहू शकतो मिस्टेक होत असताना नशिबाचा चौकार।
आणि त्यानंतर चौकार आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौकार असेल धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती 60 या आकड्यावरती. अप्पूच्या विरोधामध्ये 2 बॉल 2 चौकार फलंदाज चिरागच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. विलास स्मृती राणाल या संघाला दिलेलं वरदान म्हणजे चिराग माळीची बॅटिंग. काय कमालीची फलंदाजी तो करतोय. जबरदस्त फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील सुरदार पाहायला मिळते. मिस्टर तेज उर्फ रॉफ 10 बॉल 33 वरती खेळत असताना चला रॉफ आपण आपल्या जागेवरती जायचं प्लीज. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 60 धावा या धावफलकावरती पाहायला मिळेल. अगदी मैदानावरती पाहू शकतो कमालीची बॅटिंग पाहायला मिळते विलास स्मृती राहनाल या संघाकडून. स्पेशली मी म्हणेल कौतुक करेल ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे बॅटर चिराग माळीने त्याचं देखील कौतुक असेल. तो देखील खेळतोय तब्बल 10 बॉल 33 वरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक देखील पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती 61 या आकड्यावरती पाहायला मिळेल. महागडी गोलंदाजी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी थोडंसं आपण पाहू शकतो ब्रेक लावावा लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. आरसीसी राया संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला मिस्टेक पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये मिस्टेक पाहायला मिळते. सातत्याने मिसफिल्ड ज्या खेळासाठी ओळखले जात नाही आरसीसी राया संघ आधी तोच खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगल्या फिल्डिंगसाठी ओळखले जातात. कॅचेस देखील ड्रॉप होत आहेत. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. इथे मागणी गोलंदाजी होती. या मैदानावरती काहीही घडत नाहीये. टीम आरसीसी राया संघाच्या हित मध्ये यावेळेस डॉट बॉल आलाय. मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिले मारायचा प्रयत्न नंतर स्वतःला स्टॉप केला आणि अगदी आपण पाहू शकतो धावसंख्या 61. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये आल्या 9 3 बॉल देखील डॉट्स आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त 2 चौकार ज्यामध्ये एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. एक विथ द बॅट कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर देखील उडवला गेलाय. मिस्टेक जरूर झाली आहे. यावेळेस रनआउटचा प्रयत्न मात्र तरी देखील हातामधून बॉल देखील सुटला नाहीये. सिंगल ऍड होईल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4था समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस विलास स्मृती राणाल संघाची धावसंख्या पाहायला मिळेल जी मात्र 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण वाकडे रुकान भाई कुठे रुकान का करण पाहायला मिळतील. करणला इथून कमीत कमी रनांवरती थांबवणं समोरील संघाला इंटरेस्टिंग असणार आहे. धावफलक 62 धावा 62 धावा या फलकावरती आहेत. मागील ओव्हरमध्ये आपण एक कमबॅक जरूर केले मात्र अजून देखील मैदानावरती उपस्थित आहे. टीमचा एक जबरदस्त सितारा म्हणून ज्याची ओळख आहे चिराग माळी पाहायला मिळतील. 13 बॉल 34 धावेंचं विस्फोटक खेळ साकारला असा चिराग पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक अजून एक दमदार कडक स्ट्रोक षटकार. कदाचित रिओची एनर्जी ड्रिंक पिऊन रिओचं फ्रीट ज्यूस पिऊन चिराग हा मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या माध्यमातून हा कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रिओ सिक्सर पाहायला मिळतोय. तब्बल त्याच्या बॅट मधून आपल्याला 5 षटकार पाहायला मिळालेत. ऑन साइडला अजून एक दमदार स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिओ षटकार.
जावेंवरती खेळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चिराग माळी यांच्यासाठी. कमालीची कामगिरी चिरागच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 74 74 या आकड्यावरती. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करू शकेल का चिराग? यावेळेस चांगला बॉल, चांगला पाहायला मिळतोय बॉल. धावसंख्या 74 74 पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. स्विचर्स वरती खेळत आहेत चिराग आणि चिरागच्या बॅट मधून काय कमालीचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला. एकदा बॅट वरती करायची आहे. चिराग माळीच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा रिओ षटकार आणि अशा रीतीने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक साकारणारा खेळाडू चिराग पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॅश प्राइज देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ते म्हणजेच चिरागच्या या अर्धशतकीय खेळीसाठी टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत. नो बॉल आणि नो बॉल वरती आज षटकार आला म्हणजे पुढचा बॉल फ्रीड असेल. गोल्डन अपॉर्च्युनिटी बॅटरसाठी देखील पाहायला मिळेल. चिराग माळी काय कमालीची बॅटिंग करतोय. अद्भुत बॅटिंग, अविश्वसनीय. बॅकफुटला आलेत. अगदी हाफ आर्म जॅक करत असताना सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद होतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर गीतेश खेळीचा अंत. मात्र गीतेशने मी म्हणेल विकेट सॅक्रिफाईस केली आणि ह्यालाच म्हटलं जातं टीम एफर्ट. कारण माहिती आहे चिराग चांगले टच मध्ये, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं इम्पॉर्टंट आहे. माजी उपसरपंच पिताडे खिरवली माननीय श्री राकेशजी दिगाडकर साहेबांच्या वतीने देखील चिरागला शुभेच्छा आल्यात. या 50 साठी यावेळेस साफ आर्म जॅक करत असताना या स्ट्रोक मध्ये होतं वजन. धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. बॉल सीमा पलीकडे, पल्ले की गर्जन, गेन पुरे अर्धा दर्जन. सिक्सर. उत्संग आज देखील गाठला गेला. 88 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळेस पॉइंटच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावफलक पाहायला मिळेल 92 92 धावा. 93 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे RCC राया या संघासमोर. मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजारी आहे, मात्र आजारी असून देखील गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि म्हणून मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. हा एफर्ट, हा जुनून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकदा बॅट वरती करायची आहे चिराग. कमालीची बॅटिंग चिरागच्या माध्यमातून तो दाखवतोय की डबल एच मी बॅट यूज करतोय. कमालीची बॅटिंग. 63 नॉट आउट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 92 92 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 93 धावेंचं लक्ष RCC राया या संघासमोर.
वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ कुकसे पडगा भिवंडीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ख्याती एक नॉलेजेबल कॉमेंटेटर योगेशजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये जिथे 30 बॉल 93 धाब्यांची आवश्यकता असेल आरसीसी राया संघाला. हॅलो चेक धावांचा अगदी पाऊस पाडला गेला या ठिकाणी विलासमूर्ती राहणार संघाच्या माध्यमातून खेळत असताना चिराग मालीन आज षटकारांची आतिषबाजी केली ते मात्र साकारले आणि पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. दरम्यान युवा उद्योजक प्रतापशेठ पाटील यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती एवढं स्थान आपण बाबा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रिग्नेश पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा एक चांगले आयोजक आहेत आणि आता बिझनेसमध्ये सुद्धा मात्र वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र चांगली उंच भरारी घेत आहेत. रानाळ गावचे सुपुत्र वेलकम रिग्नेशजी पाटील नेहमीच युवकांना ते प्रोत्साहन करत असतात. आणि तसे आपण जर पाहिलं तर सिटी इमर्जिंग जे असोसिएशन आहे भिवंडी तालुक्यामध्ये त्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. या आपण रिग्नेशजी पाटील तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याला जाऊया आपण दुसऱ्या इनिंगकडे. सलामी जोडी पाहू शकाल आरसीसी राया संघाची आज अग्नी परीक्षा असणार आहे. राया संघाला आपण कागदावरती खूप मोठं नाव त्यांचं ऐकलेलं आहे परंतु आज प्रत्यक्षात त्यांना मात्र या ठिकाणी त्या कॅलिबरीचा क्रिकेट आज इथे मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळू शकेल का. 93 धाबा हाच टोटल आज आपल्याला राणाल संघाने उभारला. 92 धाबा आपल्या नावाच्या अगदी पुढे लावलेला आहे कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर तब्बल 88 धाबा भूमी 11 म्हात्रेपाडा संघाने जोडल्या होत्या परंतु आज आरसीसी राया रेकॉर्ड ब्रेक करणार का. तसे रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी परंतु हा रेकॉर्ड आता मात्र या ठिकाणी मोडला जाणार का. पंचाचा ग्रीन सिग्नल. स्ट्रायकिंगला पाहू शकाल बॅटर कामरान आहे. नॉन स्ट्राईकला अप्पू. लेफ्ट आर्म ओर द विकेट मारा करतोय पॉइंटच्या डोक्यावर आय थिंक कबच्या डोक्यापर्यंत चेंडू चालला इस्टा कव्हरला. सुरुवात चांगली आहे. सुरुवात चांगली आहे गोड आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण चौकारानं तिथे मात्र आघात केलाय बॅटर कामरान. करंजचं स्वागत केलं चौकारानं. हायलाइट क्रिकेट होण्याची दाट शक्यता आहे कारण रायाकडे सुद्धा मात्र 30 ताकद आहे. ऑन साइडला खेचून मारला फटका चांगला. जागा सुद्धा चांगली निवडली आणि चेंडू सरळ झाला मिड विकेटला. बॅक टू बॅक दुसरा चौकार कामरानच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि काय चांगली सुरुवात करतोय मैदानाच्या अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये तो मोठे फटके खेळू शकतो आणि त्या अनुषंगानं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देतोय कारण पहिला चौकार पाहिला असेल आपण अगदी एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा चौकार पाहिला आपण मिड विकेटला आणि आता मात्र ऑन साईडला दोन्ही डीपमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आहे. हो 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 करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळतोय आणि अगदी अस्त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. पाहू शकाल अगदी लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र त्या ठिकाणी कोणताही संपर्क झाला नाही. आता मात्र इथे या ठिकाणी थांबून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती अटॅक आणि फक्त अटॅकच करावा लागेल. 93 धावा तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट आहे. फुल टॉस होता परंतु पाहू शकाल तिथे सुद्धा मात्र फलंदाज बीट झाला म्हणजे पहिली 2 चेंडू आपण जर पाहिले तर अगदी बॅटरच्या खात्यामध्ये गेले आणि त्यानंतर 2 चेंडू आपण जर पाहिले तर गोलंदाजाच्या नावावरती राहिले. धावसंख्या स्थिर आहे. बिनगडी बाद 8. नुकतीच आपण पाहिली की टिटवाला विभागामध्ये मोठी प्रीमियर लीग आपण पाहिली. त्या प्रीमियर लीगमध्ये तब्बल कामरानच्या बॅटमधून वैयक्तिक 350 धावापेक्षा अधिक धावा मात्र त्या स्पर्धेमध्ये जोडल्या होत्या. हो हो मॅचची आय थिंक इनर एज लागली त्या ठिकाणी. इनसाइड एज चेंडू चालला अगदी पाठीमागे एक धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल. जबरदस्त वापसी गोलंदाज करणकडून पाहिली कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले परंतु तदनंतर लाईनमध्ये थोडीशी त्यांनी बदल केली आणि एक्झॅक्टली चांगल्या लेंथवरती तो मात्र चेंडूची हाताली करत राहिला.
आणि कमराला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलाय. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतो की मिड ऑफ शॉट डोक्यावरून स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला होता आणि केर लॉंग ऑफची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली. तर एका षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला तर विदाऊट लॉस आरसीसी राय संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही 80 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक पर ओव्हरचा विचार केला तर 20च्या धावगतीने आता मात्र या ठिकाणी तुम्हाला वाटचाल करावं लागेल. आणि ज्यावेळी अशी परिस्थिती असते त्यावेळी तुम्ही एखादा जर तुमचा नवतरुण खेळाडू असतो, युवा खेळाडू असतो, त्याच्याकडे सुद्धा तुम्ही चेंडू सोपवू शकता, त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. परंतु चिराग माली हलक्यामध्ये हा सामना घेणार नाही, कारण त्याला माहिती आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या ही सेफ नसते आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांचा जो प्रॉपर गोलंदाज आहे आता मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर निखिल उंच पुरा असा हा खेळाडू. यानंतर पाहू शकाल पुढील सामना जो संघ जिंकेल चालू सामन्यातील तो संघ लगेचच फाईट करेल जय झोटिंग देवरुंग संघाच्या विरोधात. देवरुंग संघ आपण सुद्धा पूर्णपणे सज्ज राहायचंय. ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न करतोय बॅटरनं. आय थिंक सुरुवातीला पाहिलं तर असं वाटलं की रिव्हर्स फटका केलेली, परंतु त्याच अनुषंगाने निखिलनं थोडीशी लाईन लेग स्टंपला मात्र तिथे दाखवली, परंतु एवढा बाहेर ठेवला की पंचांना मात्र त्या ठिकाणी भाग पाडलं वाईट घोषित करण्यासाठी. आपण तर चेंडूला सुरुवात करतोय. 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पिटूचा दुसरा षटक आपण पाहतोय. हो, फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न होतोय. सेफ लँडिंग सुद्धा झाला आणि चेंडू चालला अगदी वेगाने लॉंग लेग कडे. पाठलाग सुरू आहे. ज्यावेळी चेंडू जमिनीवरती धडकला त्यावेळी मात्र चेंडूचा वेग थोडासा कमी झाला आणि त्याचमुळे मात्र चेंडूनं सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली नाहीये, परंतु फलंदाजांना संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. पुन्हा रिव्हर्सचा फटका केल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निशाणा योग्य असता तर मात्र आय थिंक अप्पूला मात्र मैदान सोडणं भाग पाडलं असतं, परंतु दोघेही सुखरूप आहेत. संत आणि सावध सुरुवात. 93 धावांचा लक्ष्य समोर असल्या कारणानं मात्र थोडासा दडपण आपल्याला फलंदाजीवरती पाहायला मिळतोय, परंतु तुम्हाला प्रेशर आता जुगाडावं लागेल. प्रेशर तुम्हाला रिलीज करावं लागेल. पुन्हा हवेत फटका खेळलाय, हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. तो एन्जॉय करतोय, परंतु ज्यावेळी कामरांना शॉट मात्र एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडीशी नजर त्याची बाजूला हटली होती, परंतु कनेक्शन एवढं प्रॉपर होते की चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झालाय. रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय राय संघासाठी. अगदी एस्ट्यांच्या समोर चेंडू हाताळली होती आणि तिथे मात्र पाहू शकाल चेंडू पुन्हा चला फाईन लेगकडे. दुहेरीचा प्रयत्न होतोय. धावा येत आहेत आणि यावर तुम्हाला मात्र जोडावाच लागतील. सिंगल डबल पंचांचा लेग बायचा इशारा. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल विदाऊट लॉस 24 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप अप्पू आणि कमरानमध्ये आपण पाहतो. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. राय संघाचा विचार केला तर नो लुक शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने ओलांडली, चेंडूने घेतली सीमेरेषेची भेट. षटकार.
आणि आता मात्र पाहू शकाल की विलासपुत्री राहणार संघाच्या गोलंदाजाची सुद्धा मात्र या ठिकाणी झोप उडवलेली आहे, ज्या अनुषंगाने मात्र खेळ सुरू आहे. धावा मात्र येत आहेत कारण दुसरा षटक अजूनही मात्र प्रगतीपथावरती सुरू आहे. हो, पुन्हा ऑनसाईडला टर्न केलाय परंतु मिडविकेट आहे. डीप मध्ये सिंगल धाव मात्र बिलेल धुरीचा प्रयत्न होतोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नाकारलं आणि अखेर पॉवर प्लेचा केल्याचा मात्र या ठिकाणी स्केल संपन्न झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 विदाउट लॉस 31 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड क्रिकेट. धाबांचा पाठलाग ज्याप्रमाणे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मात्र खेळ सुरू आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर 15.50च्या गतीनं धावा येत आहेत आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळामध्ये आपण जर पाहिलं तर आता विजयासाठी आता मात्र धावांची आवश्यकता असेल. इथून विचार केला तर 62 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. सर्व आपली कामधंदा आता मात्र या ठिकाणी कंप्लीट करून पाहू शकाल मयूरजी दलवी, त्यानंतर पाहू शकाल शुभम जाधव पुन्हा आमच्या सोबतीला जॉईन होत आहेत. अपार मेहनत आहे या सर्वांची गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचा विचार केला तर. आणि त्याचवेळी आपण पाहतो की एवढी मोठी स्पर्धा आपल्या भेटीस त्यांनी मात्र आणलेली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गीतेश. म्हणजे तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज म्हणजे प्रत्येक षटकात आपण जर पाहिलं तर एक गोलंदाजाने मात्र ते कंप्लीट केलाय. म्हणजे असं वाटतं की या तिघांपैकी एखादा जो गोलंदाज आहे तो 2 षटकांचा स्पेल जरूर टाकेल आणि चांगली कॅप्टनशिप म्हणेन. कारण 2 षटकामध्ये आपण जर खेळ पाहिला तर करण सुद्धा मागणा ठरलाय, निखिल मागणा ठरला आणि इथे जर गीतेशने जर चांगली गोलंदाजी केली तर आय थिंक या मॅचमध्ये गीतेशकडून तब्बल आपण कदाचित 2 षटकांचा स्पेल पाहू शकतो. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 62 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू पाहू शकाल पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. रिव्हर्स फटका खेळला, चेंडू चालला थर्ड मॅनला. हा येतोय पंजा. येत असते. पहिल्यांदा आपण जर पाहिले पहिल्या इनिंग मध्ये वेल होती राणालकरांची आणि आता मात्र वेल आहे रायकरांची असं म्हणावं लागेल. यापुढील चेंडू फ्री हिट असेल कारण पहिला चेंडू मात्र आताला गीतेशनं बीमर बॉल त्याच्यावरती आलाय चौकार. फ्री हिट वरती आता मात्र या ठिकाणी पुन्हा सामना करेल कमरान. कमरान चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत विचार जर केला तर एकूण संघाची धावसंख्या 35 आहे परंतु वैयक्तिक 30 धावसंख्येवरती तो खेळतोय. 36 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी 30 धाबा हे आपल्याला कमरांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्यामध्ये पाहिलं तर 2 षटकाराचा समाविष्ट आहे. फिरिट फुलटॉस आहे, फटका हवेत केला, लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक चाललाय, चेंडूच्या खाली झेल पकडलाय परंतु फिरिट चेंडूवरती बॅटर आता मात्र या ठिकाणी बाद होणार नाहीये. म्हणजे असं वाटतं की आज कमरांच्या पाठीमागे लक फॅक्टर सुद्धा आहे असंच म्हणावं लागेल. फुलटॉस होता त्याच्यावरती सुद्धा मात्र एखादा मोठा फटका येऊ शकला असता परंतु गॅप सिलेक्शन मात्र हवं तसं मात्र त्या ठिकाणी करता आलं नाही. क्षेत्र थोडंसं चुकीचा निवडला त्याचमुळे मात्र फिरिटवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न पुढच्या माध्यमातून केला गेला. चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगायला तो मिस्टेक घडली गेली. चुका होत आहेत. हा प्रेशर आहे, हा प्रेशर आहे आणि हा प्रेशर तुम्हाला रिलाइज इथं मात्र या ठिकाणी करावं लागेल. चिराग माली थोडीशी नाखुश ज्याप्रमाणे ही चूक आपल्याला लॉंग ऑनकडे पाहायला मिळाली. 2 धाबा मात्र पाहायला मिळाल्या आणि पुन्हा आता मात्र आपल्याला अप्पज ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आणि या सामन्याकडे देवरुखकरांच्या सुद्धा नजरा अगदी लागलेल्या आहेत की आमच्या समेत कोणता संघ येणार. डाबा स्टिकवरती चेंडूची फेकी बॅटची आय थिंक कडा आहे का पाहावं लागेल परंतु चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय चौकार. फाईन लेगला मात्र त्या ठिकाणी बीट केला आणि कारण आपण यष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी उतार सुद्धा आहे आणि फास्ट सुद्धा आहे. चेंडू जर एखाद्या वेळी जर यापासून निघाला तर मात्र त्याला थांबवणं शक्य आहे आणि तेच दृश्य आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये.
पाणी पाजलं जात आहे, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार, कारण या सामन्याचं अजूनही आपण जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी रिझल्ट आपण जर पाहिलं तर कुठल्याही बाजूने लागू शकतो. या सस्पेन्स आहे, कारण धाबा दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा येत आहेत RCC राया संघासाठी. आणि प्लस पॉईंट जर राया संघाचा आपण जर विचार केला तर या संघाने आतापर्यंत एकही विकेट्स गमावलेली नाहीये. ही त्यांची एक जमेची बाजू आहे. बॅट बदलली गेली, परंतु नसीब बदलणार का? अप्पूकडे सुद्धा क्षमता आहे, कमरानकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या दोघांनी गाजवलेल्या आहेत, आणि मात्र ही स्पर्धा जर गाजवायची असेल तर मात्र या ठिकाणी या दोघांना जास्त वेळ खेळपट्टीवरती काढावं लागेल. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांच्याकडून पाहिलं आहे, परंतु अजून त्यांचं कार्य संपलेलं नाहीये. हो हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय, पंचांचा वाईटचा इशारा. गीतेश सुद्धा मात्र पाहिलं तर इथे मागणा ठरतोय, कारण इस्त्राच्या स्वरूपात सुद्धा मात्र त्यांनी चेंडू हाताळले. त्याच्यानंतर पाहू शकेल बॅटच्या स्वरूपात फलंदाजाने सुद्धा त्याच्यावरती चांगला प्रहार केलाय. आतापर्यंत 3 लिगल चेंडू पाहिले आणि त्या 3 मध्ये 13 खर्च केले होता, परंतु हा फटका पहावं राहावं. जेवढा वेळ तुम्ही पाहणार तेवढा तुम्हाला आनंद मिळणार, कारण चेंडू चालला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे, आणि धाव फलकावरती राया संघाच्या 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, आणि आता मात्र विजयापासून 43 धावा अजूनही दूर. काही होऊ शकेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू शकणार नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले ती तुम्हारी अब हमारी. हा फटकाचा पावसात गॅप मध्ये चालला, अगदी काऊ कॉर्नर शत्रक्षक वेगाने झेपावतायत. दुहेरीचा प्रयत्न होता, परंतु शत्रक्षण एवढंच चांगलं झालं की तिथे मात्र कमरानने मात्र अप्पूला स्टॉप केलं. चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. एकाच ॲक्शननं मात्र त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, त्याच अँगलनं चेंडूला फेक केली. यालाच म्हणतात दर्जा. आउटफील्डमध्ये या क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा, तर या ठिकाणी पाहू शकाल लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक करण ते मात्र त्या ठिकाणी त्याचा नमुना सादर केलाय. 51 धावा फलकावरती 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन, आणि असा बनावं लागेल की आता जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य करतायत हे दोन्ही फलंदाज, कारण इथे आलाय षटकार. होतो या गुलाबी थंडीमध्ये. आता मात्र पाहिलं तर विलासमूर्ती राहणार संघाच्या गोलंदाजांना आता घाम फोडला गेलाय, कारण मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच सध्या सुरू आहे. 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे, आणि त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी RCC राया संघाला 36 धावांची आवश्यकता. धाव फलकावरती आपण जर विचार केला तर एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा लागल्या गेल्या. हा बॅटिंग सध्या सुरू आहे. अप्पूच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला. कमरानच्या बॅटमधून पाहिले एक्झॅक्टली 3 षटकार 3 चौकार. दोन्ही बाजूनं दोन्ही एंडनं आता इथे मात्र वेगाने धावा येत आहेत. ही एक जमेची बाजू, आणि आता मात्र तेजा जो अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहे, जरूर वयाची 40शी ओलांडली, परंतु तोच त्याचा रुतबा आपल्याला क्रिकेटच्या या पटलावरती पाहायला मिळतोय. 12 मध्ये 36 होणार का? गोलंदाज आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा ज्या गोलंदाज पहिला षटक हाताळला, आय थिंक तोच गोलंदाज करणला आता पुन्हा मात्र या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये बोलवलाय. हा षटक सांगून जाणार की मात्र हा सामना कुठल्या बाजूने झुकणार. आणि दोन्ही संघांचा जर आपण तुलना केली तर ज्यावेळी राहणार संघ बॅटिंग करत होता त्यावेळी राहणार संघ 3 षटकामध्ये 52 धावा जोडल्या होत्या, आणि धावांचा पाठला करत असताना एक धाव अधिक जोडलेली आहे, ती म्हणजे RCC राया संघानं 57 धावा जोडल्या. यस, ओके. 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये आता विजयासाठी विचार केला तर 36 धावांची इथून गरज आहे. गोलंदाज करण चाललाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. लाईन एक्झॅक्टली पाहावी लागेल, चुकीची आहे. ऑफस्टिकच्या अगदी चेंडू चालला बाहेरून. हा दबाव आहे, हा दडपण आहे, आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल या ठिकाणी सुरुवात खराब चेंडूने पाहायला मिळाली.
12 मध्ये 35. ऑफ चेंडू ऑन साईडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न चेंडू चालला लॉंग ऑन वरती चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. हा सामना जर पाहिलं अगदी हाय स्कोरिंग आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 100 पेक्षा अधिक धावा दोन्ही टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या इनिंगमध्ये आल्या होत्या 92 आणि आतापर्यंत जर दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 59. हो कडक शॉट, उंची जास्त या फटक्याला मिळाली आणि असं वाटलं होतं की अंतर सुद्धा प्राप्त होईल, परंतु उंच पुरा असा खेळाडू निखिल होता त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे आपल्या टीमसाठी कमीत कमी 5 धावा तिथे वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु टीव्ही पंचांची आता मात्र त्या ठिकाणी मदत घेतलेली आहे की या क्षेत्ररक्षकाचा एखादा भाग सीमेरेषेला टच आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. परंतु हा सेव्ह फक्त नाही तर मित्र म्हणतो की सामन्यामध्ये जान टाकलेली आहे निखिलनं, ज्या अनुषंगानं तो क्षेत्ररक्षकाचा नमुना मात्र तिथे सादर केलाय. परंतु टीव्ही पंच आता मात्र त्या ठिकाणी चेक करतील दूध का दूध और पाणी का पाणी. पाहू शकाल आपण स्क्रीनवरती ते चित्र अगदी उंच झडप घेतली आणि सेव्ह आहे. 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. कौतुकास्पद कामगिरी निखिलजी पाहायला मिळाली. हा उडता निखिल पाहिला आपण, जणू का एखादा चित्ता जावली एखाद्या शिकारीवरती ज्याप्रमाणे झडप घेतो त्या अनुषंगाने मात्र निखिलनं चेंडूवरती झडप घेतली. परंतु इथे मात्र लिगल अनलिगल चेंडू येतोय. या ओव्हरमधील हा दुसरा धावसंख्या आपण पाहू शकाल सिंगलच्या वतीने पुढे वाटचाल करते. या 61 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 32 धाब्यांची गरज. फुल टॉस आहे परंतु चेंडू चाललाय जमिनीच्या साईडनं गुदगुल्या घेत असताना तिथे पुन्हा थोडीशी मिस्टेक घडली गेली. 2 धावेचा प्रयत्न होतोय, 2 धाबा कंप्लीट. तेरीचा प्रयत्न होतोय परंतु पुढे मात्र तिथे मात्र थांबवलंय. सिंगल डबल जास्त नुकसान होणार नाहीये हे राहणार संघाला जरूर ठाऊक आहे. परंतु जर अधूनमधून जर मोठे फटके जर आले तर मात्र या ठिकाणी राय संघाच्या ज्या विजयाच्या आशा आहेत त्या जरूर पल्लवित राहणार आहेत. सध्या आपण पाहतो की नेट टू नेट फाईट, रफ अँड टफ फाईट सध्या सामना सुरू आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. मिडो आपला बेट करण्याचा प्रयत्न, मोठा कॅच अगदी आपल्या डाव्या बाजूने जात असताना चिराग मालीचा कमालीचा झेल. आज जिकडे बाबा तिकडे फक्त चिराग 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 मालीच पाहायला मिळतोय आणि मॅचची ही गोल्डन विकेट्स. पहिला धक्का लागेल टीम RCC राया संघाला. मात्र मैदान सोडणं भाग पाडलं गोलंदाज करणं झेल पकडला त्या ठिकाणी चिराग मालीनं. मिडॉपला जरूर त्याचा बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न त्याचा असफल ठरला आणि त्याचमुळे आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलाय सोबान. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील राय संघासाठी. चांगला चेंडू परंतु लाईन मात्र या ठिकाणी थोडीशी चुकीची निवडली कारण उजव्या स्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चाललाय. या ओव्हरमध्ये येणारा हा 3रा अलिगल चेंडू आपण पाहतोय. कारण करणने सुद्धा मात्र निर्धार केलाय की आपण बॅटरच्या अगदी झोनमध्ये चेंडू टाकायचं नाहीये. ऑफ स्टिकची लाईन आपण त्या ठिकाणी पिक करायची. जरूर तिथे एक्स्ट्रा धावा गेला तरी हरकत नाही परंतु फलंदाजापासून दूर चेंडू ठेवायचा या निर्धाराचा कामगिरी करतोय. ही लाईन बेटर आहे. अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडूला वळवलाय आणि या विकेट किपरने सुद्धा मात्र एस्ट्यांच्या पाठीमागे चांगली कामगिरी केलेली आहे. डॉट चेंडू म्हणजे याचा अर्थ आता 7 मध्ये विजयासाठी 29 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र या ठिकाणी रिक्षाने प्रवास करून चालणार नाही. तुम्हाला आता विमानाची तिकीट बुक करावं लागतील. हवाई मार्गाने तुम्हाला प्रवास सुरू करावा लागेल कारण रिक्षाने तुम्ही गेले तर फक्त राया गावापर्यंत पोहोचणार. परंतु विजयापर्यंत जायचं असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी षटकार चौकारांसाठी प्रयत्न करावे लागतील. सोबानला बीट केलाय. सोबानला सध्या शांत ठेवलाय कारण अप्पू बाद झाल्यानंतर थोडीशी मात्र या ठिकाणी शांतता पसरली खेळाडू पक्षामध्ये.
फुलटॉस आहे आता मात्र प्रॉपर कनेक्शन मिडॉपला बीट केला चिराग मालीच्या डोक्यावर चेंडू चालला त्याला बाय बाय ठाटा करत 4 धावांसाठी आणि हा आलाय ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी विजयाची अपेक्षा पल्लवित करणारा हा त्या 26 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पाहिल्या त्यानंतर करणला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहिल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना 12 धावा त्याने खर्च केल्या आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावांचं संरक्षण करण्यासाठी नवीन गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक म्हणजे उजाला प्रकाश आज तो आपल्या संघामध्ये या ठिकाणी दीपोत्सव या ठिकाणी मात्र कामगिरी करणार का. अनुभवी गोलंदाज आहे भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे परंतु समोर सुद्धा मात्र पाहिलं तर दांडगा अनुभव असणारा खेळाडू कामरान आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. जबरदस्त मॅच जिंकणार कोण राय की राहणार आणि जर आय थिंक हा सामना जर राय संघाने जर कदाचित जिंकला प्रिडिक्शन सध्या आपण करतोय कारण भविष्यवाणी करणं मूर्खपणा आहे तर जी मेहनत चिराग मालीची आपण पाहिली त्या मेहनतीवरती असं वाटतं की पाणी फिरलं जाईल परंतु तसं घडणार का की दीपक इथे मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार. सुरुवात तर पाहिली तर खराब चेंडूने केली कारण पहिला चेंडू त्याने हाताला स्वेर म्हणजे आता 6 चेंडूमध्ये तुम्हाला 4 षटकारांची इथे गरज आहे कारण 7 चेंडू शिल्लक आहेत 24 धाबांची आवश्यकता. एखादा मोठा फटका पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती जर आला तर गोलंदाजावरती आपल्याला कदाचित दडपण पाहायला मिळू शकेल. तो फटका येणार का. कमरांच्या बाटपुदरी ते मात्र कुठला फटका एक्झिक्यूट केला नाहीये कारण त्याला माहित होतं की हा चेंडू स्वेअर आहे आणि या पावशकाल पंचाचा निर्णय सुद्धा तोच आलाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक्स्ट्रा धाव दीपकने मात्र तिथे खर्च केली. आता विजयासाठी 6 मध्ये 23 ची गरज. कोण जिंकणार. जबरदस्त चित्त थरारकी लढत पाहतोय. एका बाजूला विलासमूर्ती राहणार दुसऱ्या बाजूला RCC राया. हो परफेक्टली ब्लॉक केला बॅटरला. असं वाटलं की पहिल्या षणाला मोठा फटका येणार परंतु शेवटच्या षणाला मात्र छोट्या बॅकलिपनं चेंडूला तिथे सन्मान दिलं आणि आता मात्र हा पहिला या ओव्हरमधील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. पहिला डॉट इथे आपण पाहिला दीपक कडून इथे मोठा फटका आलाय हवेत खेळलाय पुन्हा निखिल चेंडू खाली जजमेंट करतोय परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत राहील कारण चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाला गवसती घालणारा हा षटकार. आठ मध्ये 30 होत्या 7 मध्ये 29 आल्या 6 मध्ये 25 आल्या त्यानंतर 6 मध्ये 24 आल्या 6 मध्ये 23 आल्या 5 मध्ये 23 आल्या आणि आता 4 मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. जबरदस्त या ठिकाणी हा बॅटल पाहतोय. क्रॉस बटेट पटका खेळण्याचा प्रयत्न होतोय चेंडू चालला जमिनीच्या मार्गाने सिंगल धाव कंप्लीट झाली. पुन्हा निखिल आपल्याला अगदी डीप मध्ये पाहायला मिळत आहेत आणि ही रनिंग बिटवीन द विकेट पहा चित्त्याची चपलाई हरणाचा वेग जबरदस्त दोघांमध्ये तालमेल आपण पाहतोय. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धाव फलकावरती 78 धावा पाहायला मिळत आहेत म्हणजे येणारे 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 मध्ये विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. आणि या धाबा तुम्हाला कंपल्सरी जोडावा लागतील लक्ष असू द्या कारण चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा प्रमुख नियम. 3 मध्ये 15 येणार का. इथे मात्र कमरान या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आज हिरोची भूमिका पार पाडणार का. तुमच्याकडे चिराग माली आहे तर रायकर सांगतात आमच्याकडे कमरान आहे. आज कमराला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. 3 मध्ये 15 धावा जोडावा लागतील. प्रयत्न करतोय वॉट अ शॉट गोइंग अप द पार्क. 6 धावांसाठी येतोय हा षटकार मॅच ऑन.
चिराग मालीच्या बॅटमधून पाहिले, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये कमरानच्या बॅटमधून दुसरी अर्धशतकी इनिंग पाहतोय. कमरान बॅटवर करा, वैयक्तिक 52 धाव संख्येवरती खेळतोय. पाटला कसा असावा, तर इथे मात्र पाहतो की रायकरांसारखा असावा. सामना अजूनही संपला नाहीये, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी रायकरांना आता हवा आहेत 9 धावा. मॅच जबरदस्त रंगात पोचले आहे, ढंगात पोचले आहे आणि प्रेक्षकांच्या अगदी भेटीस पोचलेले आहे. सगळीकडे आता एकच चर्चा असेल, जिंकेल कोण, राणाल की राया, राया की राणाल. आज गावदेवी चषक नानकर 2025चा विजय झालाय, क्रिकेटचा विजय झालाय, आमच्या आयोजकांचा विजय झालाय. 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. अजून फटका बोटा इथे खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सेफ लँडिंग झाला, एक धाव कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि आता शेवटच्या चेंडूवरती धावा हवे आहे 7. कोण कोणावरती करेल मात. म्हणजे इथून आता राया संघाला एखाद्या अनलिगल चेंडूची आवश्यकता असेल किंवा एखाद्या अवांतर धाबेची त्यांना आवश्यकता असेल, कारण या चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र इथून राणाल संघ पराभूत होणार नाहीये. ती चूक गोलंदाज आता दीपक करणार का. दीपकला आय थिंक सुरुवातीला पाहिजे तर 25 धावांचं संरक्षण करायचं होतं, परंतु आतापर्यंत आपण त्याचा विचार केला तर त्याने धावा खर्च केल्या 16, परंतु एका चेंडूमध्ये आता मात्र आपण विचार केला तर 7 धाबा त्याला रोखायच्या आहेत. लिगल चेंडूची गरज आहे आणि तो आला लिगल बॉल डॉट आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विलासवर्ती राणाल संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन रिग्नेश पाटील, अभिनंदन चिराग माली, अभिनंदन विलास स्मृती राणाल. च्या मुखात एकच नाव सध्या तरी गुंजतोय, राणाल गावाचा हा हिरा अर्थात चिराग माली इज अ मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त इनिंग, 63 धाबांची तुफानी केली त्याने साकारली आणि त्या अर्धशतकी इनिंगसाठी युवा उद्योजक राणालचे प्रतापशेठ पाटील यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील याचकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी आलेला आहे. आणि आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी सुद्धा इथे संपन्न करणार आहोत. जय जोटिंग देवरुख संघाचे संघनायक आलेले आहेत आणि विलासपूर्ती राणाल संघाचे संघनायकाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या. राणाल संघ एक विनंती करतो की आपण संपूर्ण स्क्वॉड घेऊन आमच्या व्यासपीठासमोर या. संपूर्ण तुमचा जो स्क्वॉड आहे तो संपूर्ण इकडे या, कारण आमच्या आयोजकांना एक तुमच्या समवेत फोटो शूट करायचा आहे. या फास्ट या. चिराग माली आपण या पहिल्यांदा सामनावीर पुरस्कार स्वीकारा. शिवसेनेचे शाखा प्रमुख सचिनजी कालन, सचिनजी कालन या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमचा सामनावीर पुरस्कार देणार आहोत आणि तदनंतर पुढील 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करू. या चिराग आपण इकडे या. चला आपण सचिनजी कालाच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार वितरित करतोय. आकर्षक ट्रॉफी, स्वीट बॉक्स आणि त्याच्यानंतर रिवो आपण 12 कॅन देतोय. आणि चिराग आपल्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रिग्नेश पाटील याचकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी कलेक्ट करा. अर्धशतकीसाठी एकदा टाळ्या सुद्धा चिराग मालीच्या त्या इनिंगसाठी. चला आपण लगेचच नाणेफेकी संपन्न करतोय.